तर मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स. तर आज आपण आलोय खेकडे पकडायला, नदीला आलोय. तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इथं नदीला आलोय आपण. तर आता खेकडांची बिळं सापडूयात. हे बघा, असे दगडीं खाली बिळं असतात. हे बघा, इथं दगडीं खाली बिळं दिसत असते. हे असं उकरलेलं असतंय माती. इकडं भरपूर माती उकरलेली आहे खेकड्यांनी, हे बघा अशी. तर आता खेकडे खांदायला सुरुवात करतो. मित्रांनो, भरपूर मेहनत केली आहे बघा. या सगळ्या दगडी काढल्या तिथलं आणि एक खेकडा हाताला लागली. तर आता काढतो. पहिली खेकडी ही चांगली साईजची आहे. तर आता धुवून घेतो पहिली. एवढी मेहनत केल्यानंतर एकच मिळाली आहे. तर आता अजून दगडी आहेत. तर त्या पहिल्या पलटी मारू, अजून किती मिळतात बघू. हिला आता हिचे आहेत नाही, चावके नांगे मोडून घेऊयात. पांगुड्या तर अजून खणून बघूयात किती मिळतात. तर चला, आता इथं दुसरं बिळ मिळालंय. तर इथं बघूयात. तर मित्रांनो, दुसरी खेकड लागली हाताला. तर आता काढतो बाहेर. इतकी जामची टाकली ना खाली, चावती मित्रांनो ते हाताला. आणि इतकी घट्ट चिटकून बसली का बोलायचंच नाही. निघालीच झाली खाली आणि हाताला पण चावायचा प्रयत्न करते खालच्या खाली. मित्रांनो, खेकडे पकडायचे म्हणजे नाही, इतकी मेहनत करायलाच लागते. मित्रांनो, एकदम घट्ट चिटकली होती खाली. दुसरी खेकडे ही जरा मध्यम साईजची आहे. तर आता हिला पण धुवून घेऊयात. ते खाली जायला लागले का त्याच्यामुळं खेकडी मिळतात आणि भरपूर जण येतात खेकडी पकडायला. ते अशाच साईजचे खेकडी मिळतात. तर आता हिला पण पटापट ठेवून घेऊयात. तर हे बघा, आपल्याला खेकडे, मोठे खेकडे पकडता पकडता हे असे बारीक बारीक पण मिळतात. तर हे असे आपण यांना सोडून देतो. जिवंत आहे हे बघा. कसं पळतंय. तर आता त्याला जाऊन देऊयात आणि मोठी खेकड मिळते का बघूयात. तर मित्रांनो, इथं आपल्याला 2 खेकडे मिळालेत. आता दुसरीकडे जाऊन बघूयात. इथले खेकडे संपले. तर चला आता जाऊयात दुसरीकडे. दुसऱ्या लोकेशन आलोय बघा. इथं खेकडे उकारलेलं आहे. ही माती सगळी खेकड्याने उकारलेली असते. तर आता बघूयात इथं खेकडा मिळतोय का आपल्याला. बघा, ह्या साईडला एक खेकडा आहे, ह्या साईडला एकच काय माहित नाही मित्रांनो. तर आता पटापट उकरून बघतो. मित्रांनो, हा इतका मोठा दगड पलटी मारलाय आम्ही तिघांनी, सनीनी, मी आणि गोट्याने. हे बघा, खेकडीचा रस्ता कसा असतोय, तो खेकडीचा रस्ता आहे बघा असा. इकडे बीळ आहे. तर आता पटापट खंदूयात. इतक्या मोठ्याले दगडे आपल्याला उचलून काढायला लागतात. खेकडे पकडायचे म्हणल्यावर एवढी मेहनत तर करायलाच लागते. तर आता पटापट उकरून बघतो. मित्रांनो, इतकी मेहनत करून इतक्या मोठ्याला दगडी उचलून पण काय वेळेस खेकडी भेटते नाही. हे बघा, या बिळात आपल्याला खेकडच मिळाली नाही. एवढा रस्ता होता, सगळं होतं, पण खेकड मिळालेली नाही. तर आता इथं शेजारी इकडच्या साईडला दुसरं बीळ आहे, तर तिथं उकरून बघूयात. चला. तर मित्रांनो, भरपूर लांब आलोय चालत चालत आणि तिसरा खेकड्याचं बीळ दिसलंय. तर बघूयात त्याच्यात खेकडा आहे का, दाखवतो तुम्हाला कसं बीळ आहे. बघा, हे बीळ आहे. ही माती उकरलेली आहे त्याने. भरपूर लांब असणार आहे, पण उकरणार आहेत आपण. तर बघूयात खेकडा मिळतोय का इथं आपल्याला. तर करतो आता खेकडा उकरायला सुरुवात. भरपूर मित्रांनो लांब आहे. हे बघा, किती लांबून खणलोय आपण इकडून पारीतपर्यंत. तरी पण अजून काय खेकडा हाताला लागला नाही. काय माहिती खेकडा आहे का नाही. अजून खणतोय तरी पण काय खेकडा हाताला लागत नाही. बघा, पाणी लागले आताशी. तर बघतो आहे का नाही खेकडा. तर मित्रांनो, बराच टाइम झालाय उकरतोय. खेकडा हाताला लागलाय, भरपूर राहते. मित्रांनो, खेकडा इतका मोठा बोलायचंच नाही. बघा, इथं चावलाय, पार रक्तच काढलंय. तर आता खेकडाच काढतो बाहेर. मित्रांनो, लागलाय खेकडा हाताला, भरपूर मोठा आहे. एकदा चावलाय तो, त्याच्यामुळे आता हाताला फडकं गुंडाळलंय आणि मग हात टाकलाय बिळात.
इतक्या जोरात ओढतोय ना मित्रांनो मी, तरी पण खेकडा ओढत नाही. शिंगडा मोडला मित्रांनो त्याचा. बघा कसला मोठा शिंगडा आहे. हा शिंगडा आहे मित्रांनो. याच्यावरूनच तुम्हाला कळलं खेकडा किती मोठा असेल खाली. हे बघा मित्रांनो, हे असं हाताला कापड गुंडाळून घेतोय मी आणि मगच हात खाली टाकतोय, कारण की इतक्या जोरात चावतोय ना ते खेकडा, बोलायचंच नाही. मित्रांनो इतकी मेहनत केल्यानंतर एवढा मोठा खेकडा मिळाला आहे. एक शिंगडा त्याचा आधीच मोडला आहे आणि हा शिंगडा आहे दुसरा त्याचा. तर आता धुवून घेतो. सगळा गाळ धुवून घेणार आहेत आपण खेकडा. बघा कसली साईज, खतरनाक साईज आहे. बघा मित्रांनो, असं मारलं ना पाटणीवर, हा नांगा पकडायचा आणि मग आहे ना पाटणीवर मारायचं, म्हणजे ना खेकडा आपापच त्याचा हा नांगा सोडून देतो. मोठा नांगा, ह्या बारीक बारीक नांगे आहेत, चांगल्या साईजचा आहे. तर याचे पण नांगे मोडून घेऊयात आणि ठेवून देऊयात. हे बघा खेकडा चावलाय कसा, आपल्याला चावलेलं आहे खेकड्याने बोटाला. तर बघूयात अजून किती खेकडे मिळतात. आता दुसरीकडे बघूयात. याचे पहिले नांगुडे मोडून घेतो आता. मित्रांनो बराच हिंडलोय, 3च खेकडे मिळालेत आपल्याला. आणि इथं दगडाखाली बीळ दिसतंय एक. हे बघा हे बीळ. पाण्यातले खेकडे ना मित्रांनो एकदम हलके जातात उकरायला. खोदून खेकडे पकडण्याचं मित्रांनो काम खूपच मेहनतीचं काम आहे. लागली मित्रांनो खेकडे हाताला. इतक्या जाम चिकटतात ना मित्रांनो खाली खेकडी, का सुटायचं नावच नाही ती मातीपासून. इतक्या वेळ मेहनत करतोय. बघा चांगली साईज आहे, धुवून दाखवतो. एकच नंबर साईज आहे. तर आता हिचे पण आहे ना मोठे जे डांगे आहेत ते काढून घेऊयात. असं मोठे डांगे पकडून येत ना काठीवर मारले का ते आपापच सोडून देतात. बघा आता बघसान तुम्ही. जाऊ दे मित्रांनो, एवढा टाइम करायला आपल्याला टाइम नाही. डायरेक्ट हातानेच मोडून घेऊया. 4 खेकडे मिळालेत, ही चौथी आहे. तर आता ही पण ठेवून घेऊयात. बघा टावेलमध्ये ठेवलेत आपण. बघूयात अजून 1-2 मिळतात का. तर मित्रांनो आपले खेकडे पकडून झालेत, आपल्याला 4 खेकडे मिळाल्यात. तर मित्रांनो खेकडे बिकडे पकडून घरी आलोय. आता खेकडे साफ करून घेऊयात आणि त्याच खेकड्यांची कुकिंग करूयात. बघा ह्या खेकडी मिळाल्यात आपल्याला. तर आता आहे ना ह्या धुवून घेतो आणि मग फोडतो. दाखवतो तुम्हाला धुवून झाल्यावर. आता तेव्हा खेकडे साफ करायला सुरुवात केली आहे. मांदा बघा किती आहे खेकड्यांमध्ये, एकदम ताजे ताजे खेकडे आहेत त्याच्यामुळं.
तर आता पटापट्यानं खेकडे स्वच्छ करून घेतो, मांदा बिंदा काढून घेतो खेकड्यांचा. तर मित्रांनो आपले खेकडे स्वच्छ करून झालेत. आता आहे ना पटापट चूल पेटून घेतो. चूल पेटली मस्त पैकी. तर आजच्या कुकिंगसाठी आपल्याला भात पाहिजे, त्याच्यामुळं पहिला भात शिजवून घेणार आहे आपण. तर आता चुलीवर भात ठेवूयात. तांदूळ घेतलेत, दाखवतो मी तुम्हाला. तुम्हाला जितके पाहिजे तितके तांदूळ घ्या. राशनचे तांदूळ आहेत हे. आणि पाणी, थोडंसं मीठ, मस्त पैकी झाकण लावून आता कुकर चुलीवर ठेवणार आहेत आपण. ठेवलाय मित्रांनो भात शिजायला. 70% भात शिजून देणार आहे आपण. तर आता आहे ना भात शिजोपर्यंत आपण मसाले काढूयात. हे बघा 3 कांदे आणि खोबरं घेतले अर्धी वाटी. तर आता आहे ना हे चांगलं बारीक बारीक कापून घेऊयात. तर मित्रांनो आपण 70% भात शिजून घेतलाय. तर आता आहे ना कांदा आणि खोबरं फ्राय करून घेऊयात. भात शिजलाय 70% आपला. तर कढई आता ठेवून घेऊयात, टाकून देऊयात आणि मग तेल घालूयात कढईत कांदा फ्राय करण्यासाठी. तर आपली कढई तापली आहे. आता तेल घालून घेऊयात कढईत. मस्त पैकी आपल्याला कांदा डीप फ्राय करायचा आहे. थोडंसं तेल जास्त घेणार आहे. तेल आता तापून देऊयात जरा 2 मिनिटं. तेल तापले आपलं चांगलं 2 मिनिटं. तर आता आहे ना आपण उभा कापलेला कांदा आहे हा चांगला डीप फ्राय करून घेऊयात. सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे चांगला. सारखा हलवीत राहा मित्रांनो, कांदा नाही तर आहे ना कांदा जळू शकतोय. बघा आपला कांदा कसला भारी फ्राय होतोय. तर अजून 5 मिनिटं फ्राय करून घेऊयात चांगला. बघा कांद्याला चांगलं सोनेरी कलर आलाय. तर आता काढून घेऊयात पटापट. सगळा कांदा काढून झालाय आता आपला. आता याच्यात डीप फ्राय करायला खोबरं टाकूयात. मस्त पैकी खोबरं पण आता डीप फ्राय करून घेऊयात. खोबऱ्याला जरा डीप फ्राय व्हायला कमी वेळ लागतो कांद्यापेक्षा. तर आपलं खोबरं पण चांगलं डीप फ्राय झाले, काढून घेऊयात. हे बघा सोनेरी कलर आलाय खोबऱ्याला पण. मस्त पैकी कांदा खोबरं आपलं फ्राय झाले. तर आता आहे ना बेसन भाजून घेऊयात. ज्याकडे आपण कांदा आणि खोबरं डीप फ्राय केलं होतं ना तीच कढई घेतली आहे. तेल पण तेच आहे. तर सगळ्यात आधी आहे ना आपण थोडीशी मोहरी टाकणार आहे. तेल तापलेलंच आहे. तर कढीपत्ता टाकूयात आपण थोडा. कढीपत्ता झालाय. आता आहे ना हे बघा आलं, लसूण आणि 2 ते 3 मिरच्या आपण बारीक कुटल्यात. आलं, लसूण आणि मिरची पण फ्राय करून घेऊयात. चांगली फ्राय होऊन देऊयात. आलं, लसूण आणि मिरचीचा चांगली चव उतारली पाहिजे त्याला. लगेचच आपला डीप केलेला कांदा टाकूया त्याच्यात. सगळं मिक्स करून घेऊयात. आणि आता खोबरं टाकूयात. चांगलं परतून घेऊयात 2 मिनिटं. तर पैकी आपला कांदा ते फ्राय झालंय. तर आता बेसन पीठ टाकूया त्याच्यात. मिक्स करून घेऊयात परत. आणि सुके मसाले टाकूयात आता याच्यात. तर बघा 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरचं लाल तिखट, मिरची पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा. हे मसाले आहेत ना सुके मसाले चांगले मसाल्यात फ्राय करून घेऊयात. सुके मसाले चांगले फ्राय झालेत. आता आहे ना खेकड्याचा मांदा घालून घेऊयात. बघा खेकड्याचा मांदा आहे हा. आपण मगाशी खेकडे स्वच्छ केले त्याच्यातलं. मस्त पैकी मांदा पण मिक्स करून घेऊयात.
मस्तपैकी आपला बांधा मिक्स झालाय खेकड्याचा. तर आता आहे ना याच्यात खेकडे सोडून घेऊयात. आपण धुवून घेतले खेकडे चांगले आहे ना. मिक्स करून घेऊयात खेकडे सुद्धा. चांगला खेकड्यांना मसाला लागला पाहिजे. चांगला मसाला लागलाय खेकड्यांना. आता आहे ना चिंचेचं पाणी करायला ठेवलं होतं आपण. हे बघा हे चिंचेचं पाणी आहे. तर चिंचेचं पाणी घालून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. 1 ग्लास पाणी घालून घेऊयात आता. मस्त पैकी मिक्स करून घेऊयात. झाकण ठेवून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटं चांगलं कालवून वाफवून देऊयात. मित्रांनो आपल्याला लक्षात राहिलं नव्हतं मीठ घालायचं. तर आता मीठ घालून घेऊयात. परत मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून देऊयात. तर आपले खेकडे शिजले असतील 5 ते 10 मिनिटं काढून घेऊयात आणि चांगलं हलवून घेऊयात. तर चांगली ग्रेव्ही घट्ट झाली आहे बघा. आता आहे ना याच्यावर कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर घातली आहे. मिक्स करून घेऊयात. आता याच्यावर भाताची लेअर लावून घेऊयात. तर अशी आहे ना भाताची लेअर लावून घेणार आहे आपण. हे अशी आहे ना भाताची लेअर लावून घेणार आहे आपण खेकड्यांच्या ग्रेव्हीवर. मस्त पैकी आहे ना ही भाताची लेअर आहे ना सगळीकडून अशी लावून घेणार आहे आपण. आणि 2 ते 3 मिनिटं आहे ना अजून शिजून देणार आहे झाकण ठेवून. असं केल्यामुळे मित्रांनो आपल्या जी ग्रेव्हीची चव आहे ना ती भातात उतरण आणि आपला जो 70% भात शिजलेला आहे ना तो पूर्ण शिजून जाईल. तर 5 मिनिटं चांगले शिजून देऊयात. तर मित्रांनो आपला भात झाला असं आता. कोथिंबीर घालून घेऊयात वरून. पुदिना आहे थोडासा आपण घालून घेऊयात. लगेच उतरून घेऊयात खाली. पुदिन्याची आणि कोथिंबीरीची चव 2 मिनिटं असंच ठेवूयात. म्हणजे पुदिन्याची आणि कोथिंबीरीची चव आहे ना चांगली आहे ना आपल्या भाताला. झालाय भात आपला सगळा. तर ना आता खाऊन बघूयात कसा झालाय. वास्तव मित्रांनो एकच नंबर येतोय भाताचा. माझ्यासोबत मित्रांनो गोट्या पण आहे. गोट्याला पण देऊयात. तर मित्रांनो आता गरमागरम भात खाऊन बघतो. एकदम गरम भात आहे. एकच नंबर लागतोय मित्रांनो. ग्रेव्हीची चव पण मित्रांनो एकच नंबर लागते. ग्रेव्हीची चव सगळी भातात आली आहे. कसं झालंय गोट्या? मित्रांनो आपण जे भातात आहे ना डिप केलेलं खोबरं टाकलंय ना ते एकच नंबर लागते. गोट्याने तर तुम्हाला सांगितलंच आहे भात कसा झालाय. तर हा मोठा शिंगडा आहे. हा खाऊन बघूयात. कसलं भारी शिजलाय. मांस बघा शिंगड्याच्या आतलं. हे बघा हे. एकच नंबर लागते मित्रांनो या जेवायला. मित्रांनो सनी शूट करतोय. तर आता आहे ना सनीला पण खायला देऊयात आणि त्याला विचारत कसं झालंय. इकडं गोट्या माझी बहीण आणि मी खातोय आणि सनी शूट करतोय. तर आता सनी खाईन आणि मी शूट करेन आणि सनीला विचारू कसं झालंय. दिलंय जेवायला आता. कसं झालंय सनी? मस्त झालं.
भात कसा लागतोय? मस्त लागते खेकडांच्या याच्यामुळे बाहेर लागते. तर मित्रांनो सनीने पण तुम्हाला सांगितले कसं झालाय भात. नक्की एकदा रेसिपी बनवून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. मित्रांनो मित्रांनो एवढं भारी झालं भात का 5 मिनिटात संपलं. हे बघा सगळ्यांनी खाल्ला.